आकाशात दिसला नाही जरी पक्ष्यांचा थवा. आजचा दिवस या फलंदाजीची हवा. व्हाट अ शॉट. अब पानी में उतर गए हैं तो किनारा भी आएगा. वक्त का क्या है. जर हा चेंडू डॉट गेला तर या मॅचला मजा येणार. 2-1. अंपायर कन्फ्युजन मध्ये आहे. आर अश्विनची मला आठवण झाली, विनू मंकडची मला आठवण झाली आणि त्यांच्याच नावाने मंकड विकेट म्हणून फेमस झाली. मित्रांनो लक्षात ठेवा. 2-1. विजयी धाव घेताना व्हॉट बॅटिंग मिस्टर सत्यम. खरोखर अफलातून बॅटिंग झाली मनोज दादा. कारण तो जो षटकार आला ना, क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघताय. प्रीमियर लीग नेत्रावली प्रीमियर लीग आजचा रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आनंदाचा दिवस. खरोखर काय ऑर्गनाइज केले. या देवाला सुद्धा अभिमान वाटेल असं ऑर्गनाइज झालेलं आहे. अंपायर सांगतायत पुन्हा एकदा वाईट आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो हे सगळं करणं एक रुपयाचा खर्च कोणाला दिला नाही. नाहीतर आजकाल तुम्हाला माहिती आहे पाऊंडचे पण 250 सगळ्यांची जी मनं आज अमित दादाने आणि राखीताईंनी जिंकलेली आहेत. खरोखर आज अभिमान प्राऊड फील होते. कारण इतकी मोठी प्रीमियर लीग ठेवलेली आणि तुम्हा आज जवळजवळ 110 किंवा 100 खेळाडू आज खेळत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट वाटते. या खरोखर कार्य तुम्ही करत राहा आणि यशाचं शिखर तुम्ही गाठत राहा. हीच आई जगदंबे चरणी मी प्रार्थना दररोज करेन तुमच्या दोघांसाठी. असं म्हणतात ना मनोज आणि त्याच आमच्या राखीताई भी आएगा. वक्त का क्या है मेरे दोस्तों. आज तुम्हारा है तो कल हमारा आएगा. केदांत तिकडे येतोय. केतन के आलाय. सत्यम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नेत्रावली तेज एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा. ब्लॉक ऑल मध्ये अटॅक बघा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिकडे प्रोटेक्शन नव्हतं मात्र बॅकअप साठी दुसरा खेळाडू तिकडे आला. धावसंख्या ती म्हणजे 31. 31 धावा स्कोर बोर्डवर लागलेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2. 3 एक वाईट टाकला होता. धन्यवाद. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. धावसंख्या ती म्हणजे 31. 31 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत आणि सत्यम शिवम सुंदरम. काय चित्रपट गाजला तो. काय गाणं होतं. टॉस चेंडू पुन्हा एकदा डीप विकेटला तिकडे चेंडू येतोय. बघायचा एक धाव तिथे कंप्लीट केलेली आहे. काय चाललंय. नशिबाची साथ आहे. नशिबाची साथ पुढे सरकते ती म्हणजे 35. 35. थोडासा फुटबॉलचा गेम तिकडे चालू आहे. बघायचं 37. 37 धावा. अरे बापरे काय चाललंय. लगडी चाललंय. भाग मिल्का भाग. फक्त धावत राहा आणि धावत राहा. किती धावा आहेत टोटल. 4. 39. 39. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त धावत होते. गॅदर केलाय तिकडे. पुन्हा एकदा थोडासा प्रयत्न तिकडे चालू होता. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे 41. तिचा आकडा सकाळचं सत्र मला आठवलं आणि फार वेळानंतर मनोजी जर बघितलं तर इतका मोठा स्कोर त्यामध्ये त्या मैदानामध्ये एक रेकॉर्ड करणे. हे दोन्ही फलंदाज धावताना तो रेकॉर्ड मला आठवला आणि फलंदाजाने झाल्या होत्या. त्यानंतर ते झाड कापण्यात आलं. तो चेंडू
286 धावाचा प्रवास, छोटासा इतिहास तुम्हाला सांगितला मित्रांनो. चला पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये सुनते हैं मनोज राइट हम राउंड विकेट, यहाँ पे क्लीन हिट, युमेसा हिट, चारों खाने जीत, लेग स्टंप को यहाँ पे हिट करते हुए दूसरे गेंद पर बड़ा एक विकेट का पतंग ड्रीम वॉरियर्स खोती हुई. यहाँ पे 20 रनों की जरूरत जीतने के लिए, लेकिन रन आनी चाहिए, लेकिन यहाँ पे विकेटों का पतंग हो रहा है. भावेश कमाल की यहाँ पे गेंदबाजी, लाजवाब अति सुंदर द्वारा हो रही है गेंदबाजी. भावेश युवा खिलाड़ी अपने टीम्स के लिए एक अहम मुकाम पर, प्लेटफॉर्म पर एक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अगले राउंड के लिए प्रवेश करने के लिए. भावेश देवीदासजी, तुम्हाला काय वाटतंय भविष्यात जर बघितलं तर 2 चेंडू बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेल्या आहेत इंटरनॅशनलच्या पाकिस्तानचे तेज गोलंदाज जलाउद्दीन सरांची आम्हाला आठवण करून देईल का? आए हैं 14 रन प्रति ओवर, और अगर 14 रन नहीं आते तो ये मैच करीब करीब हार. सत्यम और नॉन स्ट्राइकर पर है. डीपी गेंदबाजी करने के लिए आ गए हैं भावेश. आज बहुत अच्छी बल्लेबाजी की, खास करके उनके श्रेयस के सार्थक ने बहुत अच्छी बल्लेबाजी की. इसके बीच बढ़िया स्ट्रोक खेला है. अगर देखा जाए तो आज सिर्फ चौके और छक्के ही लगने चाहिए. भावेश लॉन्ग ऑन और मिड विकेट एरिया में सीधी गेंद. पहिलीच विनर एबी डिविलियर्स टीम बळ घेतला. मागे चेड्यान सागर वेळीक म्हणटाने घेतले आसा, आणि ते टीम पयलीं 11:30 उठून तो प्रॅक्टीस करतालो सकाळी. सद्दां 20 बॉल मारता आणि तो जिखताच म्हणटा, पूण खरें जिखलो. खाने के बाद और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा कर दिया है. और अपने बॉलर नंबर पर फिर एक बार बल्लेबाजी करने के लिए तैयार है. गेंद और बैट के बीच एक तगड़ा मुकाबला इस मैदान पर देखने को मिल रहा है. जो टीम जीतेगी वो सीधी फर्स्ट राउंड के विजय के साथ खेलेगी और फाइनल में पहुंचेगी. और सीधी गेंद और डिलीवरी तक पकड़ने के बाद खिलाड़ी जूनियर नेत्रावली प्रीमियर लीग फॉर जूनियर्स बिलो 15 सेकंड क्वालिफायर बढ़िया खेला है. लॉन्ग बाउंड्री लाइन मौजूद है. एक रन के दौड़े का हाथ, दूसरा रन के लिए कोई गुंजाइश नहीं है. मैदान पर दूसरे सत्र में मैच के बाद प्रदर्शन किया. अब आगे बढ़िया गेंद और खेला है. ये सीरीज कैलेट के दिशा में लॉन्ग की दिशा में जाती हुई गेंद 4 रनों के लिए बेहतरीन ओवर रहा है. प्रति ओवर 14 रन प्रति ओवर के रफ्तार.